फॅशन इंडस्ट्रीमध्ये दररोज आपल्याला साड्यांमध्ये काही ना काही नवीन प्रयोग बघायला मिळतात, परंतु काही पारंपरिक साड्यांचे डिझाइन अजूनही महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. यापैकी एक म्हणजे बांधणी साडी. या साड्यांमध्ये तुम्हाला फक्त एकच नाही तर अनेक नमुने आढळतील, जे राजस्थान आणि गुजरातच्या अद्वितीय कारागिरीचे एक सुंदर उदाहरण सादर करतात. बंदेज साड्यांचे किती प्रकार आहेत, डिझाईन्स बघा आणि त्यांना स्टाईल करण्यासाठी टिप्स जाणून घ्या. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. गाजी बांधणी साडी. गाजी बांधणी साड्या सर्व बांधणी साड्यांमध्ये उच्च दर्जाच्या सिल्क फॅब्रिक पासून बनवल्या जातात. हे कापड खरखरीत, चमकदार आणि गुळगुळीत आहे. या साड्यांवर तुम्हाला आरी जरदोसीचे काम दिसेल आणि त्याची बॉर्डर देखील सुंदर जरी वर्कची आहे, ज्यावर पूर्वी सोनेरी आणि चांदीच्या तारांनी भरतकाम केले जात असे. तुम्हाला हे काम अजूनही मिळेल, पण अशा प्रकारे साडी बांधणे खूप महाग आहे. बांधणी सिल्क साडी. बांधणी सिल्क साड्या देखील सिल्क फॅब्रिक मध्ये उपलब्ध आहेत. या साड्यांमध्ये तुम्हाला चमकदार काम मिळेल. यातील रंगही चमकदार आहेत. तुम्हाला लाल, रॉयल ब्लू, एमराल्ड ग्रीन आणि पिवळे रंग मिळतील. आता तुम्हाला अशा साड्यांमध्ये कलात्मकतेची संगमही बघायला मिळेल. तुम्ही कोणत्याही मोठ्या सणाला हे घालू शकता. प्युअर बांधणी कॉटन साडी. तुम्हाला शुद्ध सुती कापडातील बांधणी साड्या देखील मिळतील. यामध्ये केवळ नैसर्गिक सुती कापडच वापरले जात नाही, तर त्यात वापरलेले रंग देखील नैसर्गिक असतात. ते धाग्यांनी बांधले जातात आणि रंगवले जातात. ही एक जटिल आणि प्राचीन बांधणी पद्धत आहे. यामुळे साडीवर प्रिंट सारखे सुंदर नमुने विखुरले जातात. बांधणी जॉर्जेट साडी. तुम्हाला जॉर्जेट फॅब्रिक मधील बांधणी साड्या देखील मिळतील. हे जड असतात आणि त्यावर कॉटन साड्यांसारख्या जुन्या बांधणी तंत्राचा वापर करून नमुने बनवले जातात. त्यावर तुम्हाला मणी, कवच आणि इतर गोष्टींची भरतकाम देखील आढळू शकते आणि किनाऱ्यावर जरीचे काम देखील दिसून येते. घरचोला बांधणी साडी. घरचोला ही गुजराती नववधूंनी परिधान केलेली पारंपरिक बांधणी साडी आहे. काही काळापूर्वी तुम्ही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना या प्रकारच्या साडीच्या लुकमध्ये पाहिले असेल. हे त्याच्या विस्तृत नमुन्यांसाठी ओळखले जाते, ज्यामध्ये चौरस आणि हिऱ्याच्या आकाराचे डिझाईन असतात. या साड्यांमध्ये हिरव्या आणि मरून रंगांचे छटा अनेकदा दिसतात. आता त्यात लाल, पिवळे आणि गुलाबी रंगही दिसतात. घरचोला बांधणी साडी कोणत्याही शुभप्रसंगी नेसता येते. ही साडी वधूसाठी सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. लहरिया बांधणी साडी. जोधपूर आणि जयपूर मध्ये तुम्हाला लहरिया बांधणी साड्या विपुल प्रमाणात मिळतील. तुम्ही विशेषतः जयपूर मधील बापू बाजारातून या साड्या खरेदी करू शकता. उदयपूरच्या बाजारातही तुम्हाला अनेक प्रकारच्या बांधणी साड्या मिळतील. या साडीत पाण्याच्या लाटांसारख्या तिरपे झिगझॅग रेषा आहेत आणि ही रचना या साडीला एक अनोखा लुक देते. शिकारी बांधणी साडी. शिकारी बांधणी साड्यांना त्यांचे नाव शिकारी पॅटर्न वरून पडले आहे, जे शिकारी, प्राणी, झाडांच्या फांद्या आणि प्राण्यांच्या पावलांचे ठसे इत्यादींच्या गुंतागुंतीच्या डिझाईन वरून तयार केले जाते. या बांधणी साड्या सहसा चमकदार आणि आकर्षक रंगांमध्ये येतात. चंद्रखणी बांधणी साडी. चंद्रखानी बांधणी साड्यांचे नमुने चंद्रासारखे असतात, चंद्रकोर सारखे असतात. चंद्रकोर नमुना सौंदर्य आणि कृपेचे प्रतीक मानला जातो. या साड्या सहसा पिवळा, निळ्या आणि हिरव्या रंगात येतात आणि खूप आकर्षक दिसतात. एकदली बांधणी साडी. एकदली साडीचा अर्थ एकच बिंदू असा होतो. एकदली बांधणी साड्यांच्या मध्यभागी एक मोठा ठिपका असतो आणि त्याभोवती लहान ठिपके असतात, ज्यामुळे रांगोळी साडीचा नमुना तयार होतो. ही साडी साधी पण खूप छान लुक देते. पनेतर बांधणी साडी. पनेतर बांधणी साडी गुजरातमध्ये पारंपरिक वधूची साडी म्हणून ओळखली जाते. पनेतर साड्या पांढऱ्या आणि लाल रंगाच्या असतात आणि त्यांना सर्वात सुंदर पल्लू आणि बॉर्डर असते. या साड्यांमध्ये तुम्हाला ठिपके, चौकोन आणि रेषा दिसतील. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील बांधणी साड्यांचे सुंदर असे 10 प्रकार
तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.